हाय. कुठे जन्म झाला? हा मामाचा जन्म झाला. हा ओके. हा आणि इथं हे मामाच्या पाठीमागून सौंदर्य म्हणून साप आलेला. असं आहे. मामाच्या पाठीमागून आलेला. हा त्याची 3 दिवस सेवा करायला सांगितलेली इथे ठेवून. असं. ते गंगूताईंनी सांगितलेलं. हा हा हा. गंगूताईंना 3 दिवस मुख्यापणाने सेवा करायला सांगितलं. हो. तिने 2 दिवस केलं. हा. सेवा म्हणजे काय, वाटेतून शेळीचं दूध काढायचं. दूध. हा मुख्यापणाने येऊन ह्याला हा. घालायचं. 2 दिवस केले. हा. 3 दिवस केलं असताना हा राजवाडा झाला असता. असं. मामाने सांगितलं. हा 2 दिवस केलं. तिसऱ्या दिवशी एक त्याच्यावर आजी बोलले त्यांच्यावर. असं. गंगूताई हा आजी बोलल्यानंतर काय झालं, सापाला आला राग. असं. त्या सापाने गंगोताईसनी फुसकारा मारला, म्हणजे चावा गेला. चावलंय. हा हे भीमाने भैरूला माहित नव्हतं की तो साप आहे. हा. ते गंगोताईला एकट्यालाच माहित होतं. हा हा मग ते भीमाने भैरूला सांगितलं हा. आणि तिने याला तर सापाला मारत होतं एकटं. असं. आणि मामा होतं हमीदोडा कारखान्यावर बकरी राखायला. हा हा चाकरी म्हणजे हा. त्यांचं हे होतं. तर हा. त्याला मला इथं सापाला मारत होतं. हा. तिथं मामांच्या अंगावर पाठीवर वळ उठत होतं. हा, त्याला मामाने त्यासनी भावासनी पण सोडून कुणाला पण शाप दिला. असं. आणि हा आहे तो मामांच्या काळातला दरवाजा. असं. हा दरवाजा आहे का? हा मामांच्या काळातला दरवाजा. हा हा बाकी सगळं हाय असं आहे. वरचे कपडे तेवढे बदलले आणि खाली फरशी घातले. ओके. आणि हे काय मरगुबीचं मंदिर आहे. मामांची समाधी इथं आहे असं. आदमापूरमध्ये. हा तुला बोललो ना तिथं आहे. हा म्हणजे आदमापूर मध्ये जिथे जे मेन मंदिर आहे ते नाही मामांची समाधी. असं. ती मरगुबाईचं मंदिर आहे ना. मरगुबाईचं. तिथं समाधी ओके. आहे मामांची. म्हणजे मरगुबाईचं जो मंदिर आहे तिथे समाधी ती खरी आहे. शाळेच्या आकाटाला असं असं असं. हा दरवाजा आहे बाळूमामांचा. मामांच्या काळातला दरवाजा. हा हा हा. कसं झालं, भक्त लोक काय म्हणतात, हा. मामांचा याला हात लागला म्हणून लोक ह्याचं पण दर्शन घ्यायला. हा. पूजाच केली ती. ओके. हा बाळूमामांचा हात लागलाच असेल ना.